आणि घरात भांडणं वाढायला सुरुवात होतात. त्याचबरोबर सणांच्या वेळी आंब्याच्या पानांचं तोरण लावलं असेल आणि ती पानं पूर्णपणे सुकून काळी पडली असतील तर ती सुद्धा घरात ठेवू नये. वाढलेली पानं ही प्रगतीत अडथळा निर्माण करते असं म्हटलं जातं. मग आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या कामात यश मिळत नाही आणि मग अशीच भांडणं सुरू होतात, पैसा जातो, येणारा पैसा सुद्धा टिकून राहत नाही. म्हणूनच नवीन लावलेलं तोरण हे 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या दारातून काढावं. शक्य असेल तर दर गुरुवारी आपण आंब्याच्या पानाचं नवीन तोरण लावावं. आता कोणत्या प्रकारचं तोरण तुमच्या घरासाठी लकी ठरू शकेल? तर सर्वात श्रेष्ठ तोरण म्हणजे आंबा आणि अशोकाची पानं. अशोकाच्या पानांचं तोरण, आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. आंब्याच्या पानांमध्ये वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. म्हणून प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुवारी हे तोरण बदलणं उत्तम मानलं जातं. त्याचबरोबर पिवळी आणि नारंगी झेंडूची फुलं हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे. ही फुले घरामध्ये सुख आणि समृद्धी आणतात. मग झेंडूच्या फुलांचं तोरण आपण दर गुरुवारी लावू शकता. आता दरवेळेला फुलांचं किंवा पानांचं तोरण लावणं शक्य नसतं. मग दरवाजा सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी आपण वेगवेगळी तोरणं लावतो. पण त्यामध्ये सुद्धा भरतकाम केलेलं कापडी तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला कायमस्वरूपी हे तोरण हवं असेल तर सुती कापडावर हाताने विणलेले किंवा शुभचिन्हे ज्यामध्ये स्वस्तिक, कलश आणि शुभलाभ असं लिहिलेलं असेल तर असं तोरण तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर मण्यांची आणि कवड्यांची तोरणं सुद्धा आपल्या घरासाठी खूप शुभ मानली जातात. कवडी लक्ष्मी मातेला प्रिय असते, त्यामुळे कवडी लावलेलं तोरण आर्थिक प्रगतीसाठी उत्तम मानले जातात. आपण मण्यांचे आणि कवड्यांचे तोरण आवर्जून लावावे. त्याचबरोबर तोरणांमध्ये लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी यांसारख्या शुभ रंगाचा वापर असावा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहतं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मकता येते. त्यामुळे घरात लक्ष्मी आकर्षित होण्यासही मदत होते असं सांगितलं जातं. आता तोरण लावणं जेवढं महत्वाचं आहे तेवढीच त्याची देखभाल करणंही महत्वाचं आहे. जसं तोरण जमिनीला टेकणार नाही आणि कोणाच्या पायाला लागणार नाही अशा उंचीवर असावं. कापडी तोरण असेल तर ते वेळोवेळी धुवावं, त्यावर धूळ साचू देऊ नये. तोरण लावण्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याचबरोबर तोरणाचा मध्यभाग हा बरोबर दरवाजाच्या मध्यभागी येईल याची खात्री घ्यावी. तर अशा पद्धतीचं तोरण आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा घरातील कोणत्याही दाराला तुम्ही लावू शकता. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील तर गुरुवारी तुम्ही घराच्या तोरणाला थोडं हळदी कुंकू लावावं आणि गणपती स्तोत्राचं पठण करावं. यामुळे घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही झेंडूच्या फुलांचं तोरण लावणार असाल